नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावणी आता शुभूची वाट बघत असते. शुभू कधी साहेबांच्या बद्दल काहीतरी माहिती सांगायला येईल किंवा बरं आहे काय झालं एक्झॅक्टली ते कळेल त्यासाठी बिचारी श्रावणी खूप टेन्शनमध्ये असते आणि बाहेर उभारून आता शुभूची वाट बघत असते. तिथे काय झालं असेल, शुभूला आतमध्ये जाऊ दिलं असेल का, तो बाबांना भेटला असेल का, बाबांच्या तब्येतीबद्दल त्याला काही कळालं असेल का. श्रावणीला असंख्य असे प्रश्न पडलेले असतात आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं शुभू आल्याशिवाय तिला काय मिळणार नसतात. बिचारी खूप कासावीस होऊन वाट बघत असते कधी एकदाचा शुभ. श्रावणी म्हणते मी अजून वाट बघणार नाहीये आणि श्रावणी लगेच त्याला फोन लावते, पण शुभू काही फोनच उचलत नाही. हा फोन का उचलत नाहीये म्हणून श्रावणी आता परत चिडचिड करायला लागलेली असते की शुभूने फोन उचलून मला काहीतरी सांगायचं ना, मग हा फोन का उचलत नाहीये. आता ती अजूनच घाबरून गेलेली असते की शुभू फोन का उचलत नाहीये. इकडे आता शशांकने नवीन धंदा उघडलेला असतो. श्रावणीच्या आणि विश्वंभरच्या नावाखाली लोकांच्याकडनं पैसे उकळत असतो. माझे नातेवाईक आहे, माझ्या मेवण्याची बायको आहे, म्हणजे माझी बहीण आहे, काहीही नाते सांगत असतो श्रावणीबद्दल किंवा साहेबांच्या बद्दल. साहेबांचे आमचे संबंध आहे असं तसं जवळचं नातं सांगून आता लोकांच्याकडनं पैसे उकळतो. ऍडमिशन करायची का, ऍडमिशन होऊन जाणार, इतके इतके पैसे द्या. काय प्रॉब्लेम आहे, पास करायचंय का, इतके इतके पैसे द्या, पास करेन. साहेबांचं आणि श्रावणीचं नाव वापरून या शशांकने इतक्या लोकांना गंडा घातलेला असतो की बस. आणि आता जरा कपडे बिपडेही जरा बरे घालायला लागलेलं असतो, त्यामुळे लोकांचं एक इम्प्रेशन पडतं की हो, विश्वंभर साहेबांचा हा पाहुणा असू शकतोय. आता गोड गोड बोलत असतो आणि प्रत्येकाला गंडा घालत असतो. आता एक बाई आलेली असते, तिच्या मुलीला ऍडमिशन पाहिजे असते अमुक अमुक कॉलेजमध्ये. त्या कॉलेजमध्ये काहीही झालं तरी ऍडमिशन मिळत नसते, कारण ऍडमिशन ऑलरेडी फुल असतात. शशांक म्हणतो काळजी करायची नाही, आपण शब्द टाकला ना की ऍडमिशन होणार म्हणजे होणारच, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त मी जे सांगतोय ना ते करायला लागणार मॅडम. मॅडम म्हणतात ठीक आहे ना, तुम्ही सांगा, आम्ही सगळंच करायला तयार आहोत, तुमची काय इच्छा आहे ना ते आम्हाला सांगून द्या. शशांकने आता त्या म्हणजे समोरच्या व्यक्तीवर इम्प्रेशन पाडण्यासाठी म्हणतो बघा, विश्वंभर साहेबांची पोरगी श्रावणीला फोन लावतो. आता लगेच शशांक म्हणतो अगं मी शशांक बोलतोय. तिकडे आता श्रावणी अजून सुद्धा शुभूची वाट बघत असते की शुभू का नाही आला किंवा फोन सुद्धा केला नाही. तेवढ्या शशांकचा फोन वाजतो. हॅलो श्रावणी, घरी येतोय मी, गरमागरम 3 अंड्याचं ऑमलेट बनव, आलोच मी. श्रावणी म्हणते काय, आता त्याला पाहिजे तिकडनं काहीतरी ती बोलेल. लगेच हा फोन कट करतो आणि फोन कट करून आता बोलत असतो. ती बाई आणि तिची मुलगी असते, तिला असं वाटतं की हो, हा अजून सुद्धा श्रावणीशीच बोलतोय, म्हणजे विश्वंभर साहेबांच्या मुलीशी बोलतोय. आता यांचा खरंच विश्वास बसलेला असतो की याचे खरंच रिलेटिव्ह आहे आणि हा काहीतरी करू शकतोय. आता हा शशांक बोलत असा असतो, वागत असा असतो की समोरच्यावर आपोआप त्याचं छाप पडत असते. आता श्रावणीची डायरेक्ट बोलतोय असं दाखवत असतो. त्यांना लगेच असं वाटतं की हो बापरे, विश्वंभर साहेबांच्या पोरीशी बोलतोय म्हणल्यावर. श्रावणी, आणखी एक विषय, माझ्या ओळखीतला एक ताई आहेत, खास आहेत. खरं तर श्रावणीचा फोन बंद झालेला असतो, तरी सुद्धा म्हणतो श्रावणी एक महत्वाचं काम, एक ताई आहे खास आहे आपल्या, त्यांच्या मुलीला केटीसी कॉलेजला ऍडमिशन करून द्यायची आहे, साहेबांशी जरा बोलून घे. घरी आलो की सविस्तर बोलतोच आहे. तोपर्यंत साहेबांशी काय. श्रावणीला कळतच नाही आणि कशासाठी फोन लावला ती विचारच करत असते. इकडे आता शशांक फुशारक्या मारून मोकळा झालेला असतो. पाहिला का, डायरेक्ट विश्वंभर साहेबांच्या पोरगी आपल्यासाठी जेवण बनवते. आपले काय वरपर्यंत पोहोचाल लक्षात. आता विश्वास आहे की नाही माझ्यावर, मी तुमचं काम करून देणार म्हणजे देणार, विश्वास ठेवा आपल्यावर. तिची बाई असते शशांकच्या पाया पडते, माझ्या पोरीचं आयुष्य तुम्ही सुधारून दिलं, लाईफ बनवली तिची, तिला ऍडमिशन मिळवून देताय. आणि पटकन ती शशांकच्या पाया पडायला लागते. ओ ताई, पाया वगैरे नका पडू, हे पाया वगैरे पडायचे नाही, आपल्याला आवडत नसतं. फक्त 4 लाख रुपये द्यायचे. त्या बाईला जागेवर चक्करच येते. ऍडमिशन करून द्यायचे परस्पर. हा शशांक 4 लाख रुपये मागतोय. तिला तो शॉक बसलेला असतो. तो म्हणतो 4च मागितल्या, आपल्या म्हणून कमी मागितले मी, नाही त्याच्यापेक्षा जास्त रेट आहे आपला. ऍडमिशन करून द्यायची म्हणजे खायचं काम नाहीये हो. कसं आहे ना, पैसे तुम्हाला द्यायलाच लागणार आहे. 4 म्हणजे अगदी काहीच त्या बाईला तर बरोबर घोळ्यात घेतलेलं असतं. 4 लाख रुपये मागितलेले असतात. नाही 4 लाख द्यायचे तर लगेच ऍडमिशन कॅन्सल म्हणजे कॅन्सल. ते आता म्हणते नाही ऍडमिशन कॅन्सल करू नका, द्यायचे ना मग 4 लाख तर आत्ता 50,000 ऍडव्हान्स द्यायला लागणार, ऍडमिशन कन्फर्म होऊन जाणार. त्या बाईने बिचारीने पैसे आणलेले असतात, ती मोजते आणि 50,000 द्यायला लागते. शशांक तिच्या पर्समधनं असे पैसे ओरमाडतो आणि पटकन खिशात घालतो. 4 लाख आहे ना, ती म्हणते हो हो, टेन्शन घेऊ नका, ऍडमिशन झाली म्हणून समजा. आता 50,000ला जागेवर त्याने गंडा घातलेला असतो. फक्त श्रावणीच्या नावाखाली हा पैसे लुबाडत असतो. खरं तर याचा आणि श्रावणीचा काही एक संबंध नसतो किंवा श्रावणीला काही माहिती सुद्धा नसतं. हा परस्पर उरलेले 3.5 लाख ऍडमिशन लेटर हातात पडलं की लगेच द्यायचे. कळालं, 3.5 लाख राहिल्या, व्यवहार मग संपणार आपला. ती बिचारी बाई इतकी घाबरलेली असते. ऍडमिशन तर करायची असते, नाही ऍडमिशन ते आता गेलेले असतात निघून. हा म्हणतो अजून एक बैल आडवा पडला, आले आपल्याकडे 50,000 रुपये. शशांक कमाल कमाल. शशांक फार खुश झालेला असतो. गरीबाला 50,000चा गंडा घातले. मॅडम थँक्यू, तुमच्यामुळे 50,000 रुपये मिळाले, थँक्यू.
बराच वेळ वाट बघून झालेली असते तेव्हा कुठे शुभू येतो. शुभू आल्यावर श्रावणीला खूप आनंद होतो. कसे बाबा सांग ना. शुभू काही एक बोलत नाही. तू भेटला का, बरे आहेत का ते, काय म्हणाले सांग ना शुभू. शुभू अगदी शांत स्तब्ध असा उभा असतो. अरे शुभू बोल ना काहीतरी. शुभू आधी खूप शांत असतो. नंतर आता तिथे गेल्यापासून बाहेर पडेपर्यंत जो काही प्रसंग घडला सगळ्या डिटेलमध्ये श्रावणीला सांगितलेलं असतो आणि सगळा प्रसंग ऐकून श्रावणीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्या बंगल्याच्या आत काय होतंय बाहेर कुणालाही भणक नाहीये. असं त्या बंगल्यात घडतंय. सगळी काही सत्ता अलकनंदाने हातात घेतली आणि ती सूत्र हलवेल तसंच सगळं चाललंय. बाकी कोणाला काहीही कळत नाहीये ती काय करते आणि कशासाठी करते. आता मात्र श्रावणी अजून घाबरून गेलेली असते, कारण तिला माहितीये अलकनंदा म्हणल्यावर काय, ती काहीही करणार आणि कुठच्याही थराला जाणार फक्त सत्ता मिळवण्यासाठी. आणि त्यात बाबांची तब्येत बिघडली म्हटल्यावर श्रावणी इतकी घाबरलेली असते श्रावणी की बस. लग्न केलंस आणि आता आता शुभू आणि श्रावणी जे काही बोलत असतात ते सगळं चोरून ऐकत असते शोभी. शोभूची चोरीनं ऐकायची तर सवय असतेच. आता श्रावणीमध्ये आणि शुभूमध्ये काय बोलणं होतं सगळं काय आता शोभीने चोरून ऐकलेलं असतं. यांना माहिती सुद्धा नसतं की शोभी आपलं बोलणं चोरून ऐकतीये. काय सांगतोय ना श्रावणीला प्रत्येक शब्द हिने चोरून ऐकलेला असतो आणि लगेच विचार करायला लागते आता काय करायचं. आता खरं तर अलकनंदा जे काही वागली ते चुकीचंच असतं आणि शुभूने खरं जे काय झालंय ते सगळं सांगितलेलं असतं. श्रावणी आता खूप घाबरलेली असते. तिला टेन्शनही येतं की नेमकी बाबांना काय झालं असेल की ती बिछाना श्रावणी रडायला लागलेली असते, कारण शुभू म्हणालेला असतो काकू काहीतरी महत्वाचं सांगणार होती पण आत्या आली आणि मला घराच्या बाहेर काढलं. काय सांगणार असेल रे काकू. आता श्रावणीच्या मनात अनेक शंकांनी आता काहूर माजवलेलं असतं. अनेक प्रश्न पडलेले असतात की काकू नेमकी काय सांगणार असेल आणि आत्याने काय सांगून दिलं नाही, नेमकी काय असेल असं. श्रावणी साहेबांच्याकडे चाललेली असते. लगेच साहेबांचा शब्द आठवतो की या घरात परत पाऊल ठेवायची हिंमत करायची नाही. आणि श्रावणी आता जा घेऊ म्हणते. नको मी नाही जाऊ शकत, ते मला भेटणार नाही, ते घरात सुद्धा घेणार नाही. शुभ म्हणतो असं होणार नाही, तू जा आणि तिथे काय चाललंय बघ एकदा, कारण ती खूप आजारी आहे श्रावणी, तुझी गरज आहे त्यांना. तर तुझा साहेबांची मुलगी आहेस तू, तुला भेटण्यापासून कुणीच अडू शकत नाहीये, तुझा अधिकार आहे, हक्क आहे, तुझे वडील आहेत ते. शोभीने हे सगळं ऐकलेलं असतं. शोभी ऐकणार आणि लगेच आईला जाऊन सांगणार. तिला तेवढाच उद्योग असतो, म्हणजे श्रावणी चालली आहे ते पण थांबून जाणार. श्रावणी आता पटकन अपर्णाला फोन लावते शुभूच्या फोनवरून आणि चौकशी करायला लागते. अपर्णा खूप आनंदात असते. म्हणते वाटलंच होतं शुभू तुम्हाला फोन लावणार आहे, बोल ना शुभू. अगं काकू मी बोलतीये. बोल श्रावणी बोल. बाबा कसे आहेत काकू ते आधी सांग. अगं श्रावणी बाबा, आणि एवढं म्हटल्या अलकनंदा आलेली असते आणि तिच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि फोन स्पीकरवर टाकते. हॅलो श्रावणी मी बोलती. आत्या बाबा कसे सांग ना. मला एकदा बाबांच्या तब्येतीबद्दल सांग, मी परत काही विचारणार नाही. आता परत तू इथे श्रावणी फोन लावला तर याद राखा, इथे फोन लावायची हिंमत करायची नाही. आता अलकनंदा श्रावणी काय म्हणते काय नाही काही ऐकून घेत नाही आणि लगेच तिला बोलायला लागलेली असते आणि धमकी भरी बोलत असते, तिच्याशी काही नॉर्मल बोलत नसते अलकनंदा. बाबा कसे बोल ना पट. इथे फोन का केलायस. श्रावणी खूप हिंमत करते आणि म्हणते आत्या प्लीज मला बाबा कसे आहेत तेवढं सांग, एकदा बाबांच्या विषयी माहिती दे, बाबा कसे आहेत काय प्लीज सांग ना ग आत्या. तुला काय वाटलं तू फोन लावशील आणि फोनवर सगळं सांगेन विश्वंभर बद्दल, काहीही सांगितलं जाणार नाही. आता तुला मी परत सांगते श्रावणी, परत जर या नंबरवर फोन लावला किंवा या घरात फोन लावून चौकशी करण्याचा प्रयत्न केला तर मी विश्वंभरला सांगेन आणि तुझं नाव या घरातून कायमचं पुसून टाकायला लावीन. त्यामुळे परत फोन लावायचा नाही आणि त्याच्याविषयी काय कुणाच्याच विषयी चौकशी करायची नाही. आता फोन ठेव, परत हिंमत करू नकोस. अलकनंदा आता लगेच. श्रावणी आता रडायला लागलेली असते. आता काय रे आत्याने तर फोन वर बोलूनच दिला नाही, फोन तर कट करून टाकला. श्रावणी शांत हो ना प्लीज श्रावणी, काहीतरी मार्ग निघेल, तू शांत हो बरं. शोभी म्हणते म्हणजे शुभू बंगल्यावर जाऊन आला. आता या गोष्टीचा असा काय तमाशा करते ना मी की बघतच राहा. एक नंबर तमाशा करणार म्हणजे करणारच मी. आता भांडवल करणार. शुभू श्रावणीच्या बापाकडे जाऊन आला, बघ आता शोभा कशी करामत करतीये. शोभा आता हे सगळं सुचवलेलं असतं. शोभा म्हणते की मी आता काय. आता शोभी पळत आलेली असते. आई म्हणते काय ग वाघ लागला का मागं, एवढी काय घाबरली. वाघ नाही, तुझ्या सुनेने स्वतःचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. खरे रंग म्हणजे काय शोभे, काय ते स्पष्ट बोलतीस का. हो ते सांगायला काहीतरी प्लॅन आहे ग. माहेरी आता तिने कॉन्टॅक्ट चालू केले, माहेरी जायचा विचार चाललाय. जबरदस्त प्लॅन आहे त्या पोरीचा काहीतरी, पण आपल्याला कळत नाहीये बरं. त्या घरावर ताबा मिळवायला आपल्याला घराच्या बाहेर काढल. फार डेंजर पोरगी आहे ती, आम्ही सांगतोय बरं. आता शोभी रंगावून आईला सांगत असते आणि आईला सुद्धा शोभी जे सांगेन त्याच्यावर विश्वास बसत असतो. गेला की त्यांच्या घरी एका शब्दावर त्यांच्या घरात जाऊन आलाय शुभू. आज नुसतं एका शब्दावर जाऊन आला, उद्या काही पण करन. अगं ती श्रावणी सांगते आणि शुभू ऐकतो. आई अवघड आहे, खूप अवघड आहे तुझं, बघ बाई कसं. आता शोभीने आईचे कान भरलेले असतात. शुभू आतमध्ये येतो आणि आई लगेच ड्रामा चालू करते. शुभू अंगावर नवीन कपडे नाही, सोन्याची चैन नाही, ब्रासलेट नाही. काय रे शुभू असं काय अवतार तुझा. आता श्रावणीला आणि शुभूला कळतच नाही आई हे नेमकी काय विचारतीये.
शोभीला आता फार आनंद मिळत असतो, कारण तमाशा सुरू झालेला असतो. अण्णांना कळतच नाही ही कारभारी नेमकी आता नवीन काय डाव रचती किंवा काय तमाशा चालू केलाय. काय विचारती, कसली चैन, कसली कापडं, अरे देवा, तुम्हाला बी माहित नाही का? अरे रे रे, पोरगा सासूरवाडीला जाऊन आला ना पहिल्यांदी, मग काही पाहुणचार बिहुणचार काही झाला की नाही म्हणून विचारती. ओ कापडं, चैन, लाकीट बिकीट कुडाय कुडाय म्हणता. साहेबांच्याकडे गेला होता, कसे साहेब, बरे आहेत का? आई म्हणते, काय रे शुभू, लाज बीज विकून खाल्ली का? अजिबातच शिल्लक राहिली नाही. कशाला गेला रे निर्लज्ज सारखा त्या बंगल्यावर? बजावून सांगितलं होतं बंगल्यावर जायचं नाही म्हणजे नाही, तरी पण गेलाच का तिथे? त्याच्या दारात भीक मागायला गेला होता का? आई तोंडालीन ते काय बडबडतीये, जरा गप की. तर तिथं अपमान करायला लगेच धावत पळत शोभी म्हणते, नाहीतर काय काय गे, जायचं होतं स्वतः जायचं की बापाच्या घरी? आमच्या भावाला कशाला पाठवलं अपमान व्हायला? स्वतः करायची की स्वतःची कामं? माझ्या भावाला कशाला पाठवलंच गे श्रावणे? शोभी सुद्धा आता बोलत असते आईच्या बरोबर. बाप आहे, जरा काळजी नाही स्वतःच्या लेकीची, स्वतःच्याच पोरीला घरातनं हकलून देतो, असं कुठं बाप आहे का? आता ना बाप बोलायच्या लायकीचा नाहीये, माणूस बोलायच्या सुद्धा लायकीचा नाहीये. श्रावणी आता शोभीच्या अंगावर धावून जाते आणि बास असं म्हणते, माझ्या बाबांच्या बाबतीत एक जरी शब्द बोलली तर विसरून जाईना तू कोण आहेस. थोबाड बंद करायचं, सांभाळून बोलायचं, आणि माझ्या बाबांच्या बद्दल जर काही चुकीचं बोलली तर मला सहन होणार नाही. पहिलं आणि शेवटचं सांगून ठेवतीये, इथून पुढे माझ्या बाबतीत बोलताना किंवा बाबांच्या बाबतीत बोलताना तोंड सांभाळायचं आणि मग बोलायचं, नाही तर मी विसरून जाईन की तू कोण आहेस. बोलणार तुझ्या बाबांच्या बद्दल, पण तू आत्ताच्या आत्ता कबूल कर की शुभूला तू पाठवलं. हो, मी पाठवलंच होतं, मी कुठे नाही म्हणतीये, मी पाठवलं, मी मान्यच करतीये. बोलली नाही ती, तिने स्वतः कबूल केलंय की तिने शुभूला पाठवलं. आई म्हणते, का ग, कशाला पाठवलं माझ्या लेकाला तिकडे? अधिकाराने पाठवलं आणि कशासाठी पाठवलं ते आधी सांग. आता श्रावणीला खूप टेन्शन आलेलं असतं की आता कशाची उत्तरं देऊ मी. माझ्या बाबांची तब्येत कशी आहे ते बघायला पाठवलं होतं. अगो बाई, असं का? शुभू नोकर आहे की नवरा आहे का तुझा? शोभी आता परत मध्ये बोललेली असते. जरी लगेच पाठवलं शुभूला, नोकर आहे का तो? काय गे, काय काम सांगायचं आणि काय नाही, साधं भान नाही येला सांगतोय आम्ही. आता ही शोभी इतकी बडबड करत असते, दुसऱ्याच्या घरात एकतर राहत असते आणि त्यात शहाणपणा शिकवत असते. कसं वागायचं, त्याला काय काम सांगायचं, काय काम सांगायचं नाही, हे तुमच्याकडनं शिकायचं मी, आणि त्याची गरज वाटत नाही, कारण तुम्ही दुसऱ्याला अक्कल शिकवावी एवढी अक्कल तुमच्याकडे नाहीच आहे. म्हणते मी शिकवणार म्हणजे शिकवणारच. पुढं तू अशी काही करायची हिंमत केली नाही पाहिजे ना, म्हणून तुला आम्ही शिकवणारच. तर परत शुभूला बाबांच्या बंगल्यावर पाठवणार म्हणजे पाठवणारच मी. तुम्हाला काय करता येईल ना ते करूनच घ्या तुम्ही. आता अट काय होती, मी तिथे जायचं नाहीये, मी गेलेच नाहीये, मी शुभूला पाठवलं, मग काय चुकलं? वडिलांची चौकशी करण्यासाठी शुभूला पाठवलं, यात काही चुकलेलं नाहीये. अगं बाई, हा काय करायचंय ना ते कर, फक्त लक्षात ठेव, त्याच बापाने धक्के मारून तुला घराच्या बाहेर काढले आणि एवढी काय काळजी करते ग त्याची? काय म्हणतोय, एखादी चांगली सून काय असते, स्वतःच्या घरच्या लोकांची काळजी करते ना. सून आहेत काय माहिती, सासरच्या लोकांची काळजी नाही येते. आता ही शोभी बोलत असते. शोभी जसं लग्न झालं तशी बापाच्या घरी पडून असते आणि ती श्रावणीला शिकवते चांगली सून कशी असते, कसं वागायचं आणि कसं नाही हे तुम्ही सांगणार आहात मला. कोरडं पाषाण, आणि तुम्ही मला शहाणपणा शिकवताय. तुम्ही तर इथेच पडलेले आहेत ना, बरोबर की नाही? आई बघितलं कशी बोलतीये, आई बघितलं कशी बोलतीये, फिदर नाही आणि सून बनते म्हणे. आई काय, आई तर सायकोच असते. शोभी काय बोलली की आई लगेच सुरू होते, काय काय नट्ट मोगरे, काय बोलतीस ग माय पोरीला? बद्दल प्रेम दाखवून काय मिळवणार आहेस ग? वरती बोलवणार आहेत का तुला? त्यासाठी धडपड चालली की? तर बरं आहे ना, आपल्या डोक्यावरची पिढ्या निघून जाणार. तर तायडे तोंड बंद करा, नाही तर मी तुला काय करेल ना. आई म्हणते, नाहीतर काय करशील? नाही नाही, तू सांग शुभू, तू काय करशील तिला? ते बरोबर बोलती ती. ही गेली ना तर खरंच इडापिडा निघून जाईन. एकदाची गेलीच पाहिजे, एकदाची बॅद कुठलची. तो काय बोलताय, इडापिडा इडापिडा आहे का श्रावणी? बोलायची पद्धत आहे का तुम्ही दोघी? काय बोलताय काय नाही? म्हणते शुभू, बासा अजिबात काय बोलायला जाऊ नको. तू शांत हो. आई म्हणते, हो ना, बापाबद्दलचं काय प्रेम उफाळून येतं. इच्छाचा स्वयंपाक कर, झाला असेल प्रेम दाखवून बापाबद्दलचं, तर निघ आता, बजायला कौतुक. तू बायकोचं बैल गाडी चालवायला जायचं नाही का? इथे थांबलाय तिच्या मागे पुढे लोंडा घोळवतोय. काय रे, तुला जायचं नाही? शुभीला अजिबात अक्कल नसते बोलायची, ती काहीही शुभूला बोलत सुटत असते. सांगतोय या तोंड सांभाळ, मी खरंच सांगतोय, मी काय करेन सांगता येणार नाही. तोंड सांभाळ, आवर घाल स्वतः. कामाला जायला उशीर होतोय ना, तू निघ शुभू. पृथ्वी विचारत असतो की तू डॉक्टरांना नाही का म्हणालास का? म्हणजे तू 4 गोळ्या लिहून देतील आणि अजून मला गोळ्या खायला लागतील, कंटाळा आलाय ना म्हणून नको म्हटलं डॉक्टरांनी. म्हणतो, भैया असं का बोलतोय? अचानक असं विचित्र वागायला लागलाय. आयुष्यभर अनेक गोष्टी ठेवणारा भैया आज बिथरल्यासारखा वागतोय. म्हणजे भैया कसा वागतोय ना एक्झॅक्टली, असं विचित्रपणा असतो की तो पृथ्वीला लगेच जाणवले. नंदांच्या गोळ्यांचा असर असतो आणि हळूहळू तो जाणवायला लागलेला असतो साहेबांच्यावर. पृथ्वीच्या आता लक्षात आलेलं असतं की काहीतरी विचित्र आणि बदल आहे. जर काढलं तर हॉस्पिटलला ऍडमिट व्हायला लागणारा, त्यासाठी डॉक्टरांना बोलू दे प्लीज. साहेब एकदम हायपर झालेले असतात. सांगितलं ना नाही जायचं तर का हट्ट करतोस रे? साहेब त्या गोळ्यांच्या पॉवरमुळे अगदी बिथरल्यासारखी त्यांचं मेंदूचं संतुलनच राहिलेलं नसतं. नंदा आलेली असते. आता काय झालंय, एवढं काय ओरडतोय? अवर्ग त्याला डॉक्टर विषयी बोललो तो लगेच चिडला माझ्यावर आणि केवढ्याने ओरडतोय बघ की. खरं तर अलकनंदाला माहिती असतं हा माझ्या गोळ्यांचा असर आहे म्हणून, पण आता नाटकं करायची असते. ही अलकनंदा तिच्या पद्धतीने त्याचा ब्रेन वॉश करायला लागलेली असते. तिच्या तालावर विश्वंभरला नाचवायला लागलेली असते.
पृथ्वीला काढून दिलेलं असतं बाहेर आणि अलकनंदा म्हणते विश्वंभर बरं झाला तू पृथ्वीला ओरडलास. पृथ्वी त्याचं वाईटच आहे रे. डॉक्टरांच्याकडे नेतोय तुला. डॉक्टरांची काय गरज आहे? तू काय वेडा झालंस का डॉक्टरांच्याकडे जायला की तू आजारी आहेस? त्यामुळे डॉक्टरांकडे जायचं नाही. डॉक्टर लोक वाईट असतात. शक्यतो त्यांच्यापासून आपण लांब राहायचं असतं बर का विश्वंभर, लक्ष ठेवायचं. विश्वंभर म्हणतो हो डॉक्टर वाईटच असतात. हा बरोबर बोललीये तू, बरोबर बोल. अलकनंदा म्हणते या जगात तुझा कुणावर विश्वास आहे? विश्वंभर पटकन म्हणतो तुझ्यावर नंदा अक्का, बाकी कुणावरच विश्वास नाहीये मला. बरोबर नंदा अक्काने जशी गिरीश घाणेकरची अवस्था केली होती तशीच बरोबर आता विश्वंभरची अवस्था करायला लागलेली असते. त्याच गोळ्या वापरलेल्या असतात आणि याचं डोकं सुद्धा आता बधीर करून टाकलेलं असतं. अलकनंदा म्हणेल तसंच नाचणार असतो अलकनंदाच्या तालावर विश्वंभर. विश्वंभर औषधाची वेळ झालीये, गोळी देते, पटकन गोळी खाऊन टाकायची बरं. अलकनंदाला हवं तसा बरोबर तिने विश्वंभर बनवलेला असतो. तिच्या तालावर नाचणार कठपुतली बनवलेली असते. त्याला काहीही सूद राहिलेली नसते. अगदी तो वेड्यासारखा वागत असतो आणि काहीतरी विचित्रच आता त्याचं चाललेलं असतं. पृथ्वीच्या मात्र लक्षात आलेलं असतं की नेमकी अलकनंदाच चाललंय तरी काय आणि विश्वंभर साहेब का अशी वागताय. नंदा अक्का आता गोळी देते आणि म्हणते विश्वंभर गोळी घे. तो घाबरतो तो गोळी नकोय. आत्ताच म्हणाला ना डॉक्टरांच्याकडे जायचं नाहीये, मग गोळी घे गुपचूप, नाही तर डॉक्टरांच्याकडे जायला लागणार. परत गोळी घेतलेली असते म्हणजे अजून तो बधीर होणार आणि जसा हवाय तसा विश्वंभर तिने तयार केलेला असतो, जेणेकरून विश्वंभरची सत्ता संपणार आणि अलकनंदाची सत्ता सुरू होणार. बरोबर विश्वंभरला ती बेडवरच झोपून ठेवणार, त्याचा मेंदू अगदी भरमिष्ट करणार आणि सगळं काही आहे कारभार तो ती स्वतः चालवणार. यासाठीच ती धडपड करत असते आणि योग्य त्या मार्गाला ती लागलेली असते. बरोबर विश्वंभरला तिने गुंडाळलेला असतो आणि ती म्हणेल तसंच तो वागत असतो. अख्ख्या घरामध्ये फक्त अलकनंदाचंच विश्वंभर ऐकत असतो, बाकी कुणाचं काही ऐकत. हे सगळं करून अलकनंदाला मात्र फार छान वाटत असतं की तिने सत्ता जिंकलेली असते. खरं तर तिला हवं तसं तिने सगळं घडवलेलं असतं आणि तिला हवंय तसंच आता विश्वंभर वागणार असतो. अलकनंदा फार खुश असते. खरं तर मित्रांनो, अलकनंदा जो घाणेरडा खेळ खेळतीये तो घाणेरडा खेळ संपणार का? आणि हे जे काही खेळ खेळतीये हे कधी बंद होणार? की विश्वंभरची कायमची अशी अवस्था राहणार, तो राजकारणातूनही बाजूला होणार आणि घरात कशालाही कुणालाही काही विचारणार नाही, असं होणार आहे का? खरं तर आता विश्वंभरची जी काही अवस्था आहे ती कायमस्वरूपी तशी राहणार की पृथ्वीच्या लक्षात येणार आणि पृथ्वी काहीतरी करणार, किंवा श्रावणीच्या लक्षात आल्यावर श्रावणी येऊन अलकनंदाला जाब विचारणार का आणि या सगळ्या याच्यातून विश्वंभरला बाहेर काढतील का? हे जे बघायचं असेल ना मित्रांनो, तो बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचंय. धन्यवाद मित्रांनो.